यापूर्वी आपण सायट्रिक ॲसिड आणि साखर टाकलेला खमंग ढोकळा पाहिला आहे. तो एवढा सगळ्यांना आवडला आहे ना, भरपूर दाद दिली आहे. मी तर खूप खुश होते त्या ढोकळ्या तुम्हाला आवडलेला पाहून. आज मी ज्यांना सायट्रिक ॲसिड चालत नाही, साखरेचं पथ्य आहे, त्यांच्यासाठी खास सायट्रिक ॲसिड न टाकता पण लिंबू पिळून आणि बिना साखरेचा ढोकळा कसा बनवायचा आहे ते आज आपल्या प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. खमंग ढोकळा बनवण्यासाठी येथे मी सम्राटचं 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. मी नेहमी जी भाजीची वाटी दाखवते त्या 2 वाट्या गच्च भरून घेऊ शकता, किंवा तुम्ही मेजरमेंटचा हा माझा 200 ml चा कप आहे, हे 2 कप घेऊ शकता. बेसन पीठ आपण 2 वाटी गच्च दाबून घेतलं तर ते पीठ 250 ग्रॅम भरतं, आणि साधारण असंच आपण भरलं तर ते 200 ग्रॅम भरतं. बेसन पीठ चाळून घेणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे बेसन पीठ आपलं हलकं होतं आणि त्यामध्ये हवा जाऊन आपला ढोकळा व्यवस्थित हलका फुलका होतो. आता बेसन पीठमध्ये गाठी झाल्या असेल तर या पद्धतीने पण तुम्ही पटकन हे बेसन पीठ चाळून घेऊ शकता. मैदा पण तुम्ही अशा पद्धतीने चाळून घेऊ शकता. ही पण एक महत्त्वाची टीप आहे. चाळून घेतल्यामुळे त्यामध्ये जाळी वगैरे काय असेल ते तर निघतंच आणि आपलं पीठ पण हलकं होतं. ढोकळा बनवण्यासाठी 3 लिंबाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि याचा रस मी काढून घेत आहे. सायट्रिक ॲसिडचा वापर न करता आपण इथे लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. पोह्याचा पाऊण चमचा मीठ घ्यायचा आहे, थोडासा हिंग पावडर घ्यायची आहे, पाव चमचा हळद पावडर घ्यायची आहे. मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. बोट बुडेल एवढं कोमट पाणी घ्यायचं आहे. ज्या मापाने बेसन घेतले त्या मापानेच आपल्याला पाऊण कप पाणी घ्यायचं आहे. 3 लिंबाचा रस घेतला आहे, तो मोजून दाखवते मी. 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून, 3 टेबलस्पून आणि 3.5 टेबलस्पून हा साधारण लिंबू रस भरतो. हा कोमट पाण्यात घेतलेला आहे आणि आता हे पाणी आपल्याला सगळं व्यवस्थित त्यामध्ये पिठामध्ये मिक्स करायचं आहे. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. मला सवय असल्यामुळं मी पटकन घेतलं. मिक्स करणे किंवा चमच्याने तुम्ही हे एकदम एकजीव पेस्ट बनवून घ्यायची आहे. जेवढं चांगलं फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं. यामध्ये कोणत्याही गाठी राहता कामा नये. छानपैकी आपलं पीठ फेटलेलं आहे, पण हे पीठ आपलं घट्ट आहे थोडंसं. आता अगदी थोडंसं 2 चमचे पोह्याचं पाणी घ्यायचं आहे. आपलं मिश्रण अजून थोडं घट्ट आहे, पण आता आपण एक तयारी करायची. इकडे गॅसवर ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे तिकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आपला ढोकळा शिजूपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे. पूर्ण झाकण बसेल असंच कोणतंही तुमच्याकडे पात्र असेल ते घ्या, कढई घ्या, पातेलं घ्या. या डब्यात मी ढोकळा बनवणार आहे. या डब्याला 4ही बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. हे मिश्रण आपलं घट्टच आहे, हे पाहू शकता. तर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे, म्हणजे साधारण तुम्हाला सांगू का 1 वाटी पाणी लागतं, पण थोडं थोडं पाणी घेऊनच मिश्रण बनवायचं आहे. अजून थोडं पाणी घेऊन चांगलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे. चमच्यानी पण एकसारखी धार पडत आहे. फार घट्ट पण नाही आहे आणि फार पातळ पण नाही आहे. ढोकळा बनवण्यासाठी शक्यतो फ्रेशच आपल्याला सोडा घ्यायचा आहे, म्हणजे आपला ढोकळा चांगल्या प्रकारे फुगला जातो. फार दिवसाचा सोडा घ्यायचा नाही आहे. पोहाचा 1 चमचा भरून मी खाता सोडा घेतलेला आहे. आता हे बॅटर व्यवस्थित फुलून घ्यायचं. आणि तुम्ही पहा, मी हे बॅटर बनवायला थोडं मोठं पात्र घेतले. काय होतं, सोड्यामुळं हे पीठ ॲक्टिव्ह होतं आणि फुलायला लागतं. आणि मग आपण जर छोटं पात्र घेतलं तर आपली फजिती होती, बॅटर सगळं वर येतं आणि बाहेर येऊ लागतं. तर थोडं घेताना मोठं भांडंच आपल्याला घ्यायचं आहे. व्हिस्करने जर पटपट ते व्यवस्थित मिक्स होतं. तुम्ही व्हिस्करचा वापर इथे करू शकता. आणि जास्त वेळ न घालवता आता हे डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि यामध्ये मिश्रण घ्यायचं आहे. गॅस मी बारीक केलेला आहे. सोडा घातल्यानंतर जास्त वेळ न लावता हे काम आपल्याला पटपट करून घ्यायचं आहे. हात स्वच्छ असले की पटकन हाताने आपल्याला हे बॅटर घेता येतं. माझ्याकडून थोडंसं पाणी खाली जास्त झालं, म्हणून ते खालचं पाणी मी थोडं कमी करून घेतले. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी लाल मिरची पावडर तुम्ही वरून अशी स्प्रिंकल करू शकता. आता फुल गॅस करायचा आहे आणि एक 12-13 मिनिट आपल्याला झाकण उघडायचंच नाही आहे. वाफ जाऊ नये म्हणून वरून मी ओझं ठेवलेलं आहे. 5 मिनिट गॅस फुल ठेवायचा आणि 5 मिनिटानंतर थोडासा बारीक करायचा. साधारण 3 मिनिट झालेत. आता मी गॅस थोडासा मीडियम करत आहे. साधारण 15 मिनिट झालेले आहे
आपण असं थोडंसं पाहायचं, गॅस बारीक करायचा आणि पाहायचं बोटाला ढोकळा चिकटतोय का नाही चिकटत हे पास, आणि स्पंजसारखा हाताने थोडा दाबला पण जातोय, आणि एखाद्या टूथपिकनी किंवा सुरीने हा ढोकळा आपण चेक करून घ्यायचा आहे. हा याला कुठेही बॅटर चिकटलेलं नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे. शक्यतो मध्ये नका हे करू, कारण काय होतं प्रेशरनी मध्ये ढोकळा खाली बसला जातो. हे असा थोडासा कडेने पण सुटलेला आहे, वरून जाळी दिसत आहे. पण जर तुम्हाला असं वाटलं ढोकळा करताना बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात, तर तुम्ही गॅस बंद करून थोडा वेळ हा ढोकळा या गरम पाण्याच्या वाफेवरच राहू द्यायचा. म्हणजे थोडा जरी कच्चा राहिला तरी त्या वाफेवरती तो कच्चा राहिलेला ढोकळा त्या वाफेवर शिजला जातो. झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं की त्याला वाफ येते आणि ते पाणी त्या ढोकळ्यावर पडू शकतं. आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता हा ढोकळा मी बाहेर काढून घेते आणि आपल्याला हा 10-15 मिनटं थंड व्हायला ठेवायचा आहे. आता आपला ढोकळावरच्या हवेच्या दाबाने खाली बसू नये म्हणून यावर मी असं स्वच्छ माझं पाणी गाळण्याचा कपडा आहे तो यावर ठेवलेला आहे. थोड्या वेळाने आपण 10-15 मिनिटांनी हा ढोकळा काढून पाहू. ढोकळा बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि सगळ्या बाजूनी मोकळा झालेला आहे. आपण हा एक प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता ढोकळ्याला सगळीकडून व्यवस्थित जाळी पडलेली आहे. ढोकळ्याला हव्या त्या आकाराचे काप देऊन घ्यायचे. हे कट करतानाच तो जाणवतोय किती स्पंजी झालाय. थोडीशी सोरी उचलून आपल्याला ढोकळा कट करायचा आहे, नाहीतर ढोकळा आपला तुटला जातो. मस्त जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे. खायला अजून टेस्टी लागावा आणि घशामध्ये त्याचा टोटरा बसू नये म्हणून त्याला आपण एक छान मस्तपैकी फोडणी देणार आहोत. मोठा चमचा तेल घेतलेला आहे. हिरवी मिरचीचे मी बिया काढून घेत आहे, म्हणजे ती मिरची खायला छान लागते, तिखटपणा कमी होतो तिचा. खूप ताव आल्यामुळं मी गॅस बंद केला आहे. मोहरी तडल्यावर आपल्याला जिरे घ्यायचे आहेत. अगदी थोडेसे तीळ घ्यायचे. जिरे मोहरी तिळाची फोडणी दिली म्हणजे ते ढोकळे खायला अगदी मस्त खमंगच लागतात. आणि आपल्याला फोडणी खमंग बसू द्यायची आहे. फोडणी कच्ची पण ठेवायची नाही आणि जळू पण द्यायची नाही आहे. थोडा हिंग घेतला आहे. हिरवी मिरची पण घ्यायची आहे. फोडणी देताना थोडी काळजी घ्यायची. त्यामध्ये साधारण पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे. कढीपत्ता पण फोडणीला घातलेला आहे आणि मस्त खमंग फोडणी बसलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. आता इथे आपण साखरेचा कुठेही आत्तापर्यंत उपयोग केलेला नाही. ज्या लोकांना साखर खायची नाही आहे, पथ्य आहेत, ज्यांना सायट्रिक ॲसिड चालत नाही, त्यांच्यासाठी हा ढोकळा खायला अतिशय उत्तम होतो. बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. त्या मिरच्या पण चांगल्या शिजल्या जातात आणि फोडणी थोडी थंड होऊ द्यायची आपल्याला. तुम्हाला खट्टा मिठा ढोकळा नको असेल तर तुम्ही हेच असं पाणी घेऊन या ढोकळ्यांवर सगळ्या बाजूनी टाकायचं आहे. आता तुम्हाला पथ्य पाणी असेल तर काही ढोकळा असा बिन साखरेचा काढून घ्या आणि काही पाण्यामध्ये साखर टाका. मी इथे 2 चमचा साखर घेतलेली आहे. हवं तर तुम्ही थोडं अजून पाणी टाकू शकता. पाण्याला उकळी आली आणि गॅस बंद केलेला आहे. साखर टाकलेली फोडणी पण थंड झाली आहे. ती पण आपल्याला एका बाजूला ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे. आता तुमच्या आवडीप्रमाणे बिना साखरेचा पण ढोकळा करू शकता आणि साखर टाकून पण खट्टा मिठा ढोकळा करू शकता. सगळीकडून ढोकळा चांगला फोडणीच्या पाण्यामध्ये भिजेल असा हे फोडणीचं पाणी सगळीकडून आपल्याला घ्यायचं आहे. मस्तपैकी आपला जाळीदार आणि रसरशीत ढोकळा तयार झालेला आहे आणि खायला तर अतिशय चवदार लागतो. ढोकळ्यासोबत खायला कोथिंबीर पुदिन्याची चटणी मी बनवलेली आहे. कोथिंबीरची चटणी अवश्य मुलांना खाऊ घाला. कोथिंबीरीमधले जे मूल्य असतात, पोषण मूल्य, ते सगळ्यांना मिळतात. चला तर तुम्ही ढोकळा बनवून पाहायचा आहे. रेसिपीला लाईक करायचं, शेअर करायचं आणि मला आपल्या कमेंट द्यायला विसरायचं नाही. भेटूया परत एखाद्या नवीन रेसिपीसह प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये.